सर खाली बसा खाली बसा खाली बसा तुम्ही पुढे बसलेले आहेत ना, ते कॅमेरे खाली करा का मित्रांनो. मागे सगळ्यांनी मागे या. भावनाचा कॅमेरा मोबाईल खाली, बाकीच्यांनी मोबाईल खाली घ्या. मोबाईल साइड कोण आहे? स्टेज कडे काय आता स्टेज कडे काय केलं? many brilliant movies आणि त्यांच्या कल्पनेतला हा जो युनिव्हर्स आहे तो नेमकी कसा असणार आहे आणि युनिव्हर्स मध्ये काय काय घडणार आहे आणि मला माहित नाहीये. आपण प्रीतम सरांच्या तोंडून ऐकणार आहोत की सरांनी आपल्याला इतक्या वेळापासून खिळवून ठेवलेलं आहे, घाबरून ठेवलं आहे. सर का हे भीतीदायक वातावरण का आणि ही संकल्पना तुमच्या मनात कुठून आली त्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. मला वाटतं मी यांना रात्रभर जागवतो आणि मी नेक्स्ट याच्यात मी जागवत नाही म्हणून ते आता मला एक खुश करण्याचा प्रयत्न करतात की बाबा नको आता खूप जागवतो. सर्वात पहिले गणपती बाप्पा. हा मजा येत नाही. गणपती बाप्पा. यस, आपण सुरुवात गणपती बाप्पाच्या नावानेच करत असतो तर हे मला ना खूप भावतं. सर्वात प्रथम मी उपस्थित सर्व मान्यवर, सर्व उपस्थित मान्यवर, सर्व प्रेक्षक वर्ग, माझे मायबाप, सर्व मित्रमंडळी, माझी फॅमिली सर्व आणि माझे जीवलग सर्व तुम्ही आला त्यासाठी खरंच मी तुमचा आभार मानतो. थँक्यू फॉर कमिंग. आणि त्यानंतर माझे सर्व तुमच्याशिवाय काहीच होऊ शकत नाही अशी आमची जीवलग मीडिया, आमचा सर्व वर्ग, तुमचा खरंच मनापासून आभार. तुम्ही आला. आज आल्यानंतर 1-1.5 वर्ष घेतल्यानंतर एक युनिव्हर्स हा कन्सेप्ट आपण मांडण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच्या छोट्याशा झलकसाठी आपण इथे आले आहोत. तरी खरंच थँक्यू सो मच. युनिव्हर्स बद्दल बोलायचं. सर पहिला प्रश्न मी विचारेन कारण मला खूप कुतूहल आहे, कारण खूप व्हायरल होतीये, म्हणजे सेट्स व्हायरल झालेले आहेत आणि प्रत्येकाला एकच प्रश्न पडलाय की बापरे मराठी सिनेमामध्ये युनिव्हर्स
आणि हॉरर आणि टेरर जनरली होत असतात, पण हा बिग बजेटेड मूवीज आणि हेवी स्टार कास्ट जी काही आहे या मूवीमध्ये, तर पहिली गोष्ट तर स्क्रिप्ट रायटिंग कडे बघूयात की ही कॉन्सेप्ट पहिले तुमच्या डोक्यात आली कशी, कारण एक मोठं आव्हान आहे, एक रिस्क आहे, कारण स्टोरी जरी बांधू शकत असलो तरी ती जर टेक्निकली तशी दिसली नाही तर मूवी फ्लॉप होण्याची दाट शक्यता असते. पण तुम्ही खबरदारी सगळ्या गोष्टींची घेतली आहे. थोडक्यात मला तुमचा जो प्रवास आहे ऍज अ स्क्रिप्ट रायटर काय सांगाल? मुळात जेव्हा आम्ही अल्लाड पल्लाड केल्यानंतर पहिला मोठा प्रश्न आला पुढे काय करायचं, आणि लोकांना तो आवडला, भरपूर आवडला, तर लोकांचे एक्सपेक्टेशन, माझे एक्सपेक्टेशन खूप वाढले की आपण काहीतरी वेगळं करायला पाहिजे. मग हॉरर न करता आपण जेनझी बघा की सध्याची जनरेशन हॉलिवूडकडे वळते, हॉलिवूडचे फिल्म्स बघतात, बॉलिवूडचे फिल्म बघतात. मग आपण मराठी चित्रपटाने युनिव्हर्स का नाही करावं? का मला वाटलं की आपण पहिला युनिव्हर्स करायला पाहिजे, की कारण युनिव्हर्स साठी लेखनाला, तांत्रिकदृष्ट्या, हिरोज, सर्व गोष्टी खूपच कमाल आणि खूपच कणखर लागतात. तर मी विचार केला की नाही, आता काहीतरी प्रयत्न सुरू करूया युनिव्हर्स कडे वळण्याचा, आणि मी हा प्रयत्न केला. गबाळकुंड हा चित्रपट मध्ये मी चित्रपट सुरुवात केली. पण मी सर्वात पहिले अल्लाड पल्लाडचे आमचे निर्माते शैलेश सर आणि महेश सर यांना भेटलो. त्यांना म्हटलं की माझ्या माइंडमध्ये अशी गोष्ट आहे, तर आमची ती सिरीज चालली आहे, अल्लाड पल्लाडची सिरीज चालली आहे. तर ते म्हणे की हा इट्स अ गुड आयडिया. म्हटलं सर आम्ही युनिव्हर्स करते. ते म्हणे करा, आपण सर्व निर्माते एकत्र होऊन काहीतरी वेगळं करूया. मग कन्सेप्ट आली युनिव्हर्स करायचा. मग ही गोष्ट समजून घेणारा मला खूप हुशार आणि पैसेवाला हुशार निर्माता हवा होता, की जो खूप मनापासून चित्रपट करेल. बरोबर, पैसा सर्वच लावतो पण मनापासून चित्रपट करेल. तर मी डॉक्टर रसिक कदम सरांना भेटलो होते, आणि आय डोंट नो, जे पण माझे पिक्चर सुपरहिट होतात ते फक्त रिडिंग 2 मिनिटाची असते सर. मी फक्त सरांना सांगितलं, आणि त्यासोबत स्मिता अंजुटे मॅम पण होत्या. मी सरांना सांगितलं की सर मी चित्रपट प्लॅन करतोय, काय आहे? म्हटलं सर युनिव्हर्स आहे. तर हे काय कमाल आहे. म्हणजे तिथे जसं युनिव्हर्सचं नाव ऐकलं म्हणजे फिल्म करते. सर त्यांनी कथाही ऐकली नाही. एकदा जोरदार टाळ्या आल्या पाहिजे त्यासाठी, की आज आपण जे बघतो ते फक्त आणि त्यानंतर मला प्रत्येक वेळेस वाटतं, लहानपणापासून मी फिल्म बघत आलो, मला वाटतं की आपले हिरोज असले पाहिजे. आपण आयर्न मॅनला, कॅप्टन अमेरिका किंवा मोठ्या लोकांना आपण बघतो आणि आपण त्याचे आयडल समजतो. स्पायडरमॅन सर्वांच्या कंपॉस वरती, बॅग वरती. मग माझं म्हणणं आहे का माझे हिरोज का नाही? माझे हिरोज त्यांच्यापेक्षा भारी आहे. पण आता सर्वांना दाखवतो की आमच्या मराठीचा युनिव्हर्स काय असतो आणि मराठीचे हिरोज काय असतात. सो अशा पद्धतीने मी प्रयत्न केला. योगेश दादा तू स्क्रिप्ट लिहून दिली तेवढंच बोललो, थँक्यू. सो पण खरंच या सर्व गोष्टी बांधून येण्यासाठी एक खूप गोड व्यक्तिमत्व लागतो, निर्माता, जो खूप कणखर असला पाहिजे आणि पाठीवर थाप मारणारा पाहिजे की टेन्शन घेऊ नको, तू चल. म्हणजे सर एवढे गोड आहेत का सरांना मी 2 किंवा फॉर एक्झाम्पल सरांना म्हटलं सर मला 1 रुपया द्या, सर म्हणता 1 रुपयाला 1.5 रुपया घ्या. असे निर्माते यायला पाहिजे, त्यांना कळलं पाहिजे की कला सादर करण्यासाठी काय असं पाहिजे. मी सरांना विनंती करतो की प्लीज कम ऑन द स्टेज डॉक्टर रसिक कदम. थँक्यू. डॉक्टर रसिक कदम प्लीज जॉइन अस ऑन द स्टेज. क्या बात आहे सर. मी आता तुमच्याकडे वळणार आहेत. खरं तर प्रीतम सर अनेक विषयांवर म्हणजे रिस्क घेत असतात, आणि त्या रिस्क मध्ये ते सक्सेसफुल रिस्क घेतात, इट्स अ राईट वर्ड, आणि सक्सेस मिळवून दाखवतात. बिकॉज आयडिया कॅन मेक लॉट ऑफ डिफरन्स, आणि त्या आयडियावर विश्वास असणं हे खूप गरजेचं असतं, आणि तो विश्वास तुम्ही त्यांच्यावर टाकला, त्यांच्या टीमवर टाकला. हॉरर मूवीज तसे बनत असतात, हा काय नवीन सब्जेक्ट नाहीये. पण मग कबाडकुंड हा इतर हॉरर फिल्म पेक्षा वेगळा कसा आहे? जसं आता प्रीतम सांगितलं की स्टोरीज आहे, हम जिस इंडस्ट्री से आते हैं
हम जिस इंडस्ट्री से आते हैं वह जीरो से हीरो बनाने की ताकत रखते हैं। यहाँ तो वैल्यू थी, यहाँ तो वैल्यू थी, हम इसको क्या बनाने वाले हैं वो सिर्फ हम जानते हैं। मी शेअर मार्केट मधला आहे, व्हॅल्यू बाय खूप चांगलं कळतं आणि मी कधीच कंपनीच्या शेअर प्राइस मध्ये इन्व्हेस्टमेंट केलं नाहीत, मी कंपनीच्या प्रमोटर मध्ये इन्व्हेस्टमेंट करत आलेलो आहे आणि गबाडकुंडच्या कंपनीचे प्रमोटर प्रीतम पाटील यांच्यामध्ये मला व्हॅल्यू बाईंग दिसलं, त्याच्यामुळं मी गबाडकुंड मध्ये हात घातला आणि बघता बघता त्याचा युनिव्हर्सचा प्रवास चालू झाला. खरंच काही कळत नव्हतं मला, म्हणजे कोणी पण सांगेल, माझ्या टीम मधलं कोणी पण सांगेल की पिक्चर मधला प पण कळत नाही, पण नावाप्रमाणे नावाला जागलं पाहिजे, त्याच्यामुळे कुठंतरी एक किडा होता की आपल्याला याच्यात यायचंय, कसं यायचं, कधी यायचं. म्हणजे खूप निर्मात्यांचे खूप अनुभव आणि अर्थात माझी पण म्हणजे नख जळाली असं म्हणू शकतो आपण. 2013-14 मध्ये गेली आहेत माझी नखरी या प्रयोगामध्ये. मग तेव्हापासून एक चांगला प्रोडक्ट पेक्षा चांगली टीम बघत होतो आणि प्रीतमच्या स्वरूपाने आज या सगळ्या स्टारकास्टच्या स्वरूपाने मला एक तगडी टीम मिळाली की जी खरंच युनिव्हर्स करू शकते. प्रीतमचं कास्टिंग एवढं भारी आहे ना की युनिव्हर्सला जे हिरोज लागतात त्या पर्सनॅलिटीज बरोबर त्यांनी आयडेंटिफाय केलंय, त्यांचं कास्टिंग केलं. प्रीतमनी डीओपी म्हणून योगेश कोळेंना निवडलं, खरंच सुंदर म्हणजे टेक्निकली. आणि योगेश इंगळेंनी जो सेट केलाय म्हणजे त्या सेटवर खूप खूप जीव लागला होता आमचा. जवळजवळ म्हणजे जेवढं शूट झालं त्याच्यापेक्षा जास्त काम सेटचं चाललं होतं आणि जेवढं शूटला खर्च आला त्याच्यापेक्षा जास्त खर्च सेटला आलाय. मराठी मधला युनिव्हर्स हा तर प्रयोग आहेच आहे, पण 22,000 स्क्वेअर फीटचा सेट उभारून त्याच्यावर शूट करणं हे पण एक वैशिष्ट्यपूर्ण काम आहे. म्हणजे आणि आम्ही अजून एक रिस्क घेतली. संदीप सरांनी मला एक सजेस्ट केलं ड्युरिंग द शूट्स की चित्रपटाची ऍसिड सेट मॅडम, तिसऱ्या का चौथ्या दिवशी प्रेस कॉन्फरन्स लावणारा एकमेव दिग्दर्शक, एकमेव प्रोड्युसर आहे मी. याच्या आधी अशी रिस्क घेतलेली आहे मी. तो प्रोड्युसर आहे ज्याला व्हॅल्यू दिसली तर तो पूर्ण ताकद लावतो. मी याच्या आधी कान्होजी नावाची एक शॉर्ट फिल्म केली होती आणि त्या कान्होजी शॉर्ट फिल्मचा प्रीमियर मी सिटी प्राईडला केला होता. अभिमानाने सांगतो, मी आधी छोटी स्क्रीन बुक केली होती, मग मोठी स्क्रीन बुक केली. माझ्या त्या प्रीमियरला 800 लोक होती आणि मार्केटिंग कसं करायचं चांगल्या प्रॉडक्टचं हे खूप सुंदर माहिती आहे मला. त्याच्याबरोबर आता आनंदची पण साथ आहे. हा पिक्चर मराठी मधलेच नाही तर कदाचित हिंदी, साऊथ इंडियन मूवी मधले सगळे रेकॉर्ड ब्रेक करण्याच्या दृष्टीने जे मार्केटिंग लागेल ती मार्केटिंगची ताकद देण्याचा शब्द मी प्रीतमला दिलेला आहे आणि त्या स्ट्रॅटर्जीनी आम्ही चाललो आहोत. म्हणजे खूप सुंदर स्ट्रॅटर्जीज प्रीतम, मी, आनंद आम्ही 2-2, 3-3 वाजेपर्यंत मार्केटिंग स्ट्रॅटर्जीज काय करा असाव्यात, कशा असाव्यात याचे म्हणजे प्रीतम आता बोलला की प्रॉफिटेबल, रिस्क प्रॉफिटेबल, तर खूप कॅल्क्युलेशन्स असतात त्याच्यामध्ये. म्हणजे या धंद्यात आल्यानंतर, या प्रोडक्ट मध्ये आल्यानंतर कळायला लागलं की कॅल्क्युलेशन्स आहेत. काल पण आम्ही रात्री 2-2:30 पर्यंत बसलो होतो, सगळे कॅल्क्युलेशन्स मांडत होतो. गणित कळायला लागली साहेब आता नाही. थँक्यू. येस, कळलं तुम्हाला मी का जागवतो, कारण हे ना 2-2, 3-3 वाजेपर्यंत काम करून घेतात. येस. आता पुढे वळत आहोत आणि सर तुम्ही आताच उल्लेख केला की खरं तर आपल्या फिल्मचे अवेंजर्स की जे खरे शिल्पदार आहेत आणि त्यांचा हक्क आहे त्या स्ट्रॉंग टेक्निकल टीम शिवाय ही फिल्म बनणं इम्पॉसिबल होती.
चला तर मग आजच्या कबाडकुंड या सिनेमाची सगळे जे शिलेदार आहेत, सगळे टेक्निकल टीम आहेत, एक एक करून मी मंचावर बोलवते, ज्यांनी या स्टोरीला हातभार लावला आणि छान स्क्रीन प्ले लिहिला, असे आपले संजय नवगिरे सर, जोरदार सरांसोबत मी अंधार केला होता आणि ही कथा झाल्यानंतर मी सरांना सांगितलं की सर आपल्याला काहीतरी करायचं आहे. तर सरांनी जे काही अद्भुत लिखाण केलं या चित्रपटामध्ये, खरंच काबिले तारीफ, म्हणजे हे लेखक आहे या चित्रपटाचे. मी आता अक्षय धर्मपाल यांनाही विनंती करते, आपणही स्टेजवर यायचं आहे. थोडासा वेळ घेतो, 2 मिनिटाचा. So this is a surprise gift for you. Thank you. बेसिक लेवलला जेव्हा काम होतं चालू कथेचं, मला प्रीतम सरांनी सांगितलं आणि मला खरं तर आल्यानंतर हा माणूस काय करू शकतो हे लक्षात आलं होतं की हॉरर फिल्म्स करायच्या म्हटलं की त्यांना टेक्निकली स्ट्रॉंग केलं तरच चालू शकतील मराठीमध्ये ते लोक, कारण बाहेरचे रिमेक बघतात किंवा हिंदी सिनेमा बघतात. मराठीत जर येत असेल तर प्रॉपर वेळ जर गेलं तर ती जाऊ शकते. ते आल्यानंतर प्रीतम सरांनी दाखवलं होतं. त्यानंतर घबाडकुंड जेव्हा त्यांनी गोष्ट सांगितली तेव्हा साधारण लेखकाला एक अंदाज असायला पाहिजे किंवा बजेट काय लागणार आहे त्यानुसार आपल्याला लिहायला लागतं. नाहीतर आपण नावाच्या सभा लिहायचा नंतर मग ते जमत नाही काहीतरी गेले. सरांना विचारलं की बजेटचं काय कसं, ते बोलले की तुम्हाला जे वाटतं ते बजेट आहे, तुम्हाला जसं लिहायचं तसं लिहा, जे काय बेफाम लिहिलंय मग बजेटचा विचार केला जाईल. आणि मग नियतीनं रसिक सरांसारखा माणूस इथं पाठवला की हे तुम्हीच करू शकता आणि त्यामुळं खरंच ही फिल्म खूप सुंदर झाली, कुठंच कॉम्प्रोमाइज नाही केलं रसिक सरांनी. तर थँक्यू मला या फिल्मचा. थँक्यू सो मच सर. आणि ज्यांच्या नजरेतून आपण हे विश्व पाहणार आहोत, टीओपी योगेश कोळी. तत्पूर्वी सर आपण तुमच्याकडनं तुमचा प्रवास जाणून घेणार आहोत. स्वप्नांच्या पल्ल्याआड उभा होतो आणि त्याच्यानंतर स्वप्नाचा पाठलाग करत मी पल्ल्याआड पोहोचलो. तिथे मला रसिक सर, प्रीतम सर आणि स्मिता मा यांच्या रूपात हे गबाड सापडलं आणि खऱ्या अर्थाने मला वाटतं की हे गबाड सापडलं कारण पहिला फीचर फिल्म ऍज अ स्टोरी रायटर म्हणून, त्याच्यानंतर पहिला मराठी युनिव्हर्स आणि त्यात एवढे सगळे स्टारकास्ट चांगले. तर त्यामुळे मला खरंच आनंद होतोय की पहिला फीचर फिल्म आणि तोही युनिव्हर्स मध्ये लिहिण्याचा हा मला संधी मिळाली त्याबद्दल आणि सगळ्यांचे धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सो मच सर. आणि येस, टीओपी योगेश कोळी, प्लीज जॉइन अस. म्हणजे यांच्याबद्दल जेवढं बोललं तेवढं कमीच आहे. कारण मला वाटतं की चित्रपट फक्त एका माणसाने होत नाही, त्याला ना प्रत्येक माणूस गरजेचा आहे. स्पॉट दादापासून तर प्रोड्युसर पर्यंत सर्व गरजेचं आहे. पण आमची काही बॉन्डिंगच वेगळी आहे. बघायचं आहे एकदा टाळ्या. ही फिल्म तशी मला स्पेशल आहे कारण की टेक्निकली बऱ्याच गोष्टी करायला मिळाल्या. बाकीच्या फिल्म करताना एक लिमिटेशन असतात किंवा आपण ह्या गोष्टी वापरू शकत नाही किंवा त्या गोष्टी वापरू शकत नाही, थोडी लिमिटेशन असतात. खरं प्रीतम म्हणल्याप्रमाणे रसिक सर नावाप्रमाणे फिल्मच्या बाबत प्रचंड रसिक आहे. त्यांनी कधी आम्हाला अडवलं नाही की बाबा ह्या गोष्टी करू नका, किंवा त्यांचं एकच म्हणणं होतं फिल्म चांगली करायची जी नॉर्मल ऑडियन्सना आणि आपल्याला बघताना मजा यायला पाहिजे. त्याप्रमाणे फिल्म नक्कीच चांगली झालेली आहे आणि आज आपण पहिला त्याचा लुक आहे आज आपण बघतोय. क्या बात आहे सर. मला वाटतं की म्हणजे शूट करताना तुम्हाला जितकी मजा आली असेल लेन्स थ्रू, आज हा ट्रेलर बघताना तुम्हाला खरं तर तेवढाच आनंद होणार आहे. आणि वी आर ऑल एक्साइटेड तुमचं काम पाहण्यासाठी. आणि यानंतर या सिनेमाचे जे भव्य दिव्य सेट आहे, ज्याची चर्चा खूप गाजली, खूप वाजली आणि व्हायरल झाली आहे, योगेश इंगळे ज्यांचं भरभरून कौतुक होत आहे. आता त्यांच्या जुबानी आपण ऐकू की हा जो बिग बजेटेड सेट आहे त्यांना का करावं असं वाटलं.
सगळ्यात पहिलं म्हणजे बोलणं मला अवघड आहे. स्टेजच्या मागे मी काम जास्त करतो. सो मला नशी ज्यावेळेस स्टोरी ऐकल्यानंतर म्हणजे जे काय सरांचे इनपुट, योगेश दादाचे इनपुट, सरांचे इनपुट, रसिक सरांचे, त्याच्यानंतर जे काय सेट छोट्यापासून मोठा होत गेला यातच खूप आनंद आहे. नाही बोलू शकत जास्त. सेट बनवणं जास्त सोपं आहे ना, बोलणं अवघड आहे. म्हणूनच मला सर्व चित्रपट बघितल्यानंतर ते काय बोलले हे लोकांना कळलं. मला माहित नाही कबाडकुंड प्रीतम सरांच्या आयुष्यात आल्यापासून ज्या ज्या नवीन व्यक्ती त्यांच्या आयुष्यात येते ते तर रात्रभर जागा ठेवतात. आजच्या इव्हेंटचं अँकरिंग करण्यासाठी पण त्यांनी मला रात्रभर जागा ठेवलेलं आहे. सो येस, रात्रभर मी जागी आहे. स्क्रिप्ट पे स्क्रिप्ट चालू आहे, पण सर ठीक आहे, आय एम पार्ट ऑफ युअर फॅमिली नाव. आणि यापुढे आपले जे स्टार कलाकार आहेत, जे सुंदर छान कॅरेक्टर्स मध्ये तुम्हाला दिसणार आहेत, आता ते कसे दिसणार आहेत सिनेमा बघितल्यानंतर आपल्याला नक्कीच कळणार आहेत. आपले मेकअप डिपार्टमेंट आणि VFX तर्फे मी अभिषेक पवार आणि अनुज देशपांडे यांना स्टेजवर आमंत्रित करते. मेकअप मॅन अभिषेक पवार, VFX हेड अनुज देशपांडे, दोघांनी मंचावर यायचं आहे. आता जे आपण सुंदर सुंदर भूत बघत होतो हे फक्त यांच्यामुळे. एकदा जोडा टाळा झाला याच्यासाठी, कारण एक हॉरर पिक्चर बनवण्यासाठी एक प्रोस्थेटिक असलं पाहिजे आणि खूप सुंदर काम. येस, यानंतर मेकअप नंतर अतिशय महत्वाचं डिपार्टमेंट असतं. आता हे जे कॅरेक्टर्स आहेत, कॅरेक्टर्स ते तसे दिसले पाहिजेत, पण त्यासाठी सपोर्टिंग असतात कॉस्ट्युम्स. आणि ते करण्यासाठी मी मंचावर जिने कॉस्ट्युम केले आहे ती आहे वेदई बेहरे जाधव. यांना मी स्टेजवर निमंत्रण देते. आपणही स्टेजवर जॉईन व्हायचं आहे. आणि असोसिएट डिरेक्टर अजय येणारे, आपण देखील मंचावर यायचं आहे. सगळ्यात महत्वाचं डिपार्टमेंट, सिनेमा शूट झाला आहे, बजेट लागलेला आहे, भरपूर ग्रँड तुम्हाला व्हिज्युअल्स दिसतात आहे, पण नेमकं व्हिज्युअल कुठलं ठेवायचं आणि कुठलं कापायचं ही जी कात्री ज्यांच्या हातात आहे आणि जे फ्रीडम सरांनी दिला आहे, आपले एडिटर सौमित्र धडासुरकर, आपण देखील मंचावर यायचं आहे. यानंतर तितिक्षा बागुल आणि संगीताचा साथ चढवणारे VR ऋग्वेद, अमित पाटील व विजय गावंडे, आपण देखील मंचावर यायचं आहे. यानंतर ऍक्शन आणि कोरिओग्राफर यांचा पण खूप महत्वाचा पार्ट असतो कुठल्याही सिनेमासाठी. आणि ऑफकोर्स आपला ऍक्शन थ्रिलर आणि सस्पेन्स सिनेमा आहे, आणि जर ऍक्शन्स प्रॉपर दिसले नाही तर सिनेमाला तेवढं वेट येऊ शकत नाही. सो बेस्ट टॅलेंटेड सरांनी ऑफकोर्स कास्ट केलेला आहे. मास्टर कार्तिक, आणि मास्टर कार्तिक हे आहे ज्यांचं नाव आणि ज्यांचं फेम आणि ख्याती अशी आहे की पुष्पा 2 ची जी ऍक्शन्स तुम्ही पाहिले आहेत त्या सिनेमामध्ये मास्टर कार्तिक यांनी केली आहेत. आणि कोरिओग्राफर हर्ष राजपूत, राहुल माने व सुशील सरकार, आपण देखील या मंचावर यायचं आहे. आता या टेक्निकल कास्ट अँड क्रू व्यतिरिक्त सपोर्ट पिलर्स अतिशय महत्वाचे असतात. दादा काळू मामा, स्पॉट दादा आहेत आमचे, दादा काळू मामा, आपण मंचावर यायचं आहे. सोबत लाईट हेड पांडा दादा, फूड सेक्टरचे शैलेश तांदेड, आणि आमची संपूर्ण प्रोडक्शन टीम ज्यांचे नाम उल्लेख इथे राहिलेले सर्वांनीच या मंचावर यायचं आहे. लेट अस हॅव द कम्प्लीट गबाडकुंड परफेक्ट फोटो फ्रेम. सुमित जे स्टील डिपार्टमेंटचे हेड होते, सुमित प्लीज कम ऑन द स्टेज. आणि जिम्मी ज्यांनी केलं विकीची माणे, आणि लाईट ज्यांनी केलं पांडा दादा, आणि जे टेक्निकल सर्व होते, मला असं वाटतं प्लीज या
एक चित्रपट बनण्यासाठी जे खरे मेहनत जी असते, जी रात्रभर जागून किंवा, आणि मी त्यांना भयंकर त्रास देतो, पण तरी ते माझ्यासाठी टाळ्या वाजवतातच. म्हणजे एवढे कमाल टेक्निशियन मिळणे खरंच नाही. खरंच थँक्यू ऑल ऑफ यू. आपण एक सर्व आणि सर्व डिरेक्शन डिपार्टमेंट एक फोटो घेऊया सर्वांनी, या प्लीज सर्व टेक्निकल या, एक फोटो घेऊया सर्व, एक फोटो घेऊया चला. सो एंटायर कास्ट आणि क्रू गबाडकुंडची आज या मंचावर आहे. सर्व क्लिक घेऊया सर्वच, प्रत्येक डिपार्टमेंट ज्यांना काम केलं, प्रोडक्शनला, स्पॉटला, प्रत्येक टेक्निकलला, ऋषी गोडे, सर्व स्टील डिपार्टमेंटचे सर्व माझे मुलं, डिरेक्शनचे, आयकॉनचे, सर्व प्लीज. हर्षदा या, चला एक क्लिक करूया, आपल्याकडे जास्त वेळ नाही, सर्वांचं नाव घेऊ शकत नाही मी. या लवकर सगळ्यांनी. ओके, सगळ्या टीमनी पटकन मंचावर यायचं आहे. चलो रेडी, गणपती बाप्पा. आणि माझ्यासाठी ही खरंच हे हिरोज आहे, माझे अव्हेंजर्स आहे, यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आता मी मंचावर अशा एका व्यक्तीला आमंत्रित करते ज्यांनी अल्ल्याड पल्ल्याड या चित्रपटावर विश्वास टाकला आणि मराठी सिनेसृष्टीला एक वेगळा विषय बनवून दिला. एक दूरदृष्टी असलेले निर्माते आणि या यशस्वी प्रवासाचे महत्वाचे भागीदार म्हणजेच माननीय महेश निंबाळकर सर, आपण देखील या मंचावर यायचं आहे. सर काही कारणास्तव येऊ शकलेले नाही. महेश सर आणि शैलेश सर, महेश निंबाळकर आणि शैलेश सर अल्ल्याड पल्ल्याडचे निर्माते, आणि त्यांचाच युनिव्हर्स मधनं आम्ही हा कन्सेप्ट करण्यात आला. तर त्यांचं खरंच ते आज आले नाही, उपस्थित नाही आहे, त्यांच्या मनापासून मी आभार मानतो. थँक्यू. येस, आता वेळ आली आहे अल्ल्याड पल्ल्याड टीमला या मंचावर बोलवण्याची. मी सर्वप्रथम सक्षम कुलकर्णी यांना मंचावर बोलवणार आहे, ज्यांनी आपल्या बाल कलाकार म्हणून केलेल्या कामापासून ते आजपर्यंत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. अत्यंत टॅलेंटेड, हर हुन्नरी अभिनेते सक्षम कुलकर्णी. त्यानंतर भाग्यम जैन, आपण देखील मंचावर यायचं आहे. येस, सक्षम अल्ल्याड पल्ल्याड हा जो सुपर डुपर हिट दिलास, त्यानंतर आता हा गबाडकुंड सिनेमा येतो आहे, यू आर पार्ट ऑफ इट. काय सांगशील, अल्ल्याड पल्ल्याडचा कसा अनुभव होता? नाही, नक्कीच खूप आनंद होतो जेव्हा आपण एका चित्रपटाचा भाग होतो आणि त्या चित्रपटाला खूप यश मिळतं आणि त्याच चित्रपटातल्या कॅरेक्टर्सना घेऊन जेव्हा एक नवीन चित्रपट निर्माण होतो तेव्हा नक्कीच खूप अभिमान वाटतो आणि खूप आनंद आजही झालाय. आणि प्रीतमचे खरंच खूप कष्ट असतात, म्हणजे त्याच्या स्क्रिप्ट रायटिंग पासून ते त्याच्या सेटवरच्या सगळ्याच बाबतींमध्ये तो खरंच खूप मेहनत घेतो. त्यामुळे खरंच खूप अभिमान वाटतोय आज की या गबाडकुंडच्या ट्रेलर लॉन्चच्या मंचावरती आज मी इथे आहे आणि खरंच खूप आनंद होतोय. आणि प्रीतम आणि रसिक सर, तुम्हाला आणि सगळ्या टीमला गबाडकुंडच्या माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. आणि अल्ल्याड पल्ल्याडपेक्षा हा चित्रपट खूप लोकप्रिय हो ही मी देवाकडे प्रार्थना करतो. थँक्यू सो मच सक्षम. भाग्यम, काय सांगतो? नमस्कार सर्वांना. परत एकदा स्टेजवर येऊन खूप भारी वाटतंय. अल्ल्याड पल्ल्याडची आमची जी एक फॅमिली तयार झाली, त्यांना कधी आम्ही भेटलो तर खूप भारी वाटतं. म्हणजे एव्हरीवन, जर स्पॉट पासून म्हणा ते डिरेक्टर्स, सगळ्यांना भेटून खूप भारी वाटतं आणि खरंच असं वाटतं की एक फॅमिली आहे. म्हणजे कोणी असू दे, किती लोकांना भेटू दे, जेव्हा आपण आपल्या, म्हणजे माझ्यासाठी तो पहिला सिनेमा होता, तर त्यांना जेव्हा मी भेटतो एक वेगळं एक इमोशनल नॉस्टॅल्जिया आपण क्रिएट होतो. आणि परत एकदा ती संधी आम्हाला मिळाली गबाडकुंड थ्रू आणि एक मस्त युनिव्हर्स आता सगळ्यांसमोर येत आहे. सो सर, ऑल द बेस्ट तुम्हाला त्याच्यासाठी आणि आपण सगळे खूप यश मिळू त्याच्या थ्रू, अशी माझी प्रार्थना आहे.
क्या बात आहे, थँक्यू सो मच. मी पुन्हा एकदा अभिनेत्री मॉडेल पूजा वाघ यांना मंचावर निमंत्रण देते. जाणून घेऊया की पूजाचा एकंदरीत एक्सपिरियन्स कसा होता. आणि अल्ल्याड पल्ल्याड बोलवण्याचं रिझन हे आपण युनिव्हर्स करतो. कारण माझ्या अल्ल्याड पल्ल्याडच्या युनिव्हर्स मधूनच हिरोज गव्हाळकुंड मध्ये आले आणि हे तुम्हाला बघायला मिळणार प्रत्येक फिल्म मध्ये. जेवढे जेवढे फिल्मचे पार्ट्स बनत जाणार तेवढे तेवढे माझे हक्काचे हिरो वाढत जाणार आणि हक्काने ते सर्वांसमोर येऊन गाजवणार. म्हणून हा अल्ल्याड पल्ल्याडसाठी तुमचा थँक्यू की माझ्या एका शब्दावरती तुम्ही गव्हाळकुंड मध्ये आले आणि गव्हाळमध्ये कुंड मध्ये जे काही धिंगाणा केलं ते खरंच कमाल. थँक्यू सो मच. येस, आता वेळ आली आहे अशा कलाकारांना मंचावर बोलवण्याची ज्यांच्याशिवाय अल्ल्याड पल्ल्याड आणि गव्हाळकुंड या 2 चित्रपटांचा हा प्रवास पूर्ण होऊ शकतच नाही. हे केवळ एक उत्तम अभिनेते नाही तर या 2 चित्रपटांना जोडणारा एक भक्कम दुवा आहे. इट इज माय प्रिव्हिलेज, ऑनर. मंचावर मी बोलवत आहे सुप्रसिद्ध अभिनेते संदीप पाठक यांना. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करत आहोत संदीपचं. खरं तर 2 चित्रपटांची धुरा त्यांनी सांभाळली आहे आणि दोन्ही चित्रपटांमध्ये त्यांचं कॅरेक्टर दमदार आहे, असणार आहे नक्कीच. संदीप सर, तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की खरंच हे हॉररिफिक प्रेशर आहे का काय, कसं काय, हाऊ यू मॅनेजिंग दिस हॉरर? का तुम्हाला भीती दाखवली की तिकडे आहात तर तुम्हाला इकडे यायलाच लागेल म्हणून? एक्झॅक्टली व्हॉट इज युअर एक्सपिरियन्स? नमस्कार, राम सगळ्यांना. आज खूप आनंद होतोय आणि माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा दिवस आहे. कारण अनेक वर्ष मी या इंडस्ट्रीमध्ये काम करतोय आणि मला यावर्षी मुंबईत येऊन, गाव सोडून मुंबईत आलो आणि बरोबर 2026-2001 ला आलो. 25 वर्ष पूर्ण होत आहेत आणि माझ्या भोवतीचा एक चित्रपट येऊन घातलाय 25 वर्षाच्या स्ट्रगल नंतर. माझ्यासाठी खूप महत्वाचा दिवस आहे. म्हणजे सिनेमा, नाटक, मालिका आपण काम करतच असतो. फेम, प्रसिद्धी, पैसा सगळं मिळवत असतो. पण ते करत असताना प्रत्येक ऍक्टर ऍक्ट्रेसने एक स्वप्न असतं की मी छोटे छोटे रोल केलेले आहेत. म्हणजे अगदी पॉपकॉर्न पडला तो उचलायला गेला तरी माझा रोल जाईल, एवढे छोटे छोटे रोल मी केलेले आहेत. परंतु मला असं वाटतं की ते माध्यम समजून घेण्यासाठी जी ती प्रोसेस होती असं मला वाटतं. कारण चित्रपट माध्यम जे आहे हे खूप खोल आहे, खूप सखोल आहे. त्याचा तळ दिसत नाही. जितकं तुम्ही आत जाल तितकं त्याचा कॅनव्हास मोठा होत जातो असं मला नेहमी वाटतं. आणि चित्रपट माध्यम हे जाऊन येऊन करण्याचं माध्यम नाहीये, तिथे राहण्याचं माध्यम आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही सिनेमा करत असता तेव्हा तुम्ही पूर्ण त्या प्रोसेसमध्ये असणं महत्वाचं आहे. तर मला या प्रोसेसमध्ये प्रीतम सारखा माझा एक मित्र, उत्तम दिग्दर्शक, ज्याची कॉन्टेंटवर, खूप कमी दिग्दर्शक असे असतात की ज्यांना टेक्निकली साऊंड असतात पण कॉन्टेंटवर पकड नसते. कॉन्टेंट चांगला असतो पण टेक्निकली फार गोष्टी कळत नाहीत. पण प्रीतम हे एक असं कॉम्बिनेशन आहे. डिरेक्टर म्हणत नाही, या मंचावर त्याचं मोठं कौतुक करत नाहीये, मी खरं सांगतो की स्टोरी असेल, स्क्रीन प्ले असेल, डायलॉग्स असतील, सिनेमाचा कॉन्टेंट असेल आणि टेक्निकल, ह्या दोन्ही गोष्टींवर पकड असणारी डिरेक्टर मराठी इंडस्ट्रीमध्ये खूप कमी आहेत. आणि आपल्या मराठीला प्रीतम सारखं डिरेक्टर लाभलाय तर आपण खरंच नशीबवान आहोत. त्यानंतर आपला भोवताल आजूबाजूला ज्या पद्धतीचे चित्रपट तयार होत आहेत, मग ते साऊथ मध्ये असतील, नाहीतर बॉलिवूड असेल, हॉलिवूड असेल, तर मोठं स्वप्न बघणारा हा यवतमाळ सारख्या छोट्या गावातून आलेला हा दिग्दर्शक आहे. मला असं वाटतं की त्याच्या बोलण्यामध्ये नेहमी प्रमोशनच्या आयडियाज असतील, शूट असेल, मोठा सेट, मोठं काहीतरी करायचं आहे
आणि मला असं वाटतं की हा डिरेक्टर जेव्हा मराठीत तर काम करणारच आहे, पण हिंदी साऊथ मध्ये मी त्यांना नेहमी म्हणतो प्रीतमला की तू जेव्हा तिकडे जाशील तेव्हा सुद्धा तितक्याच ताकदीनं तू सिनेमा उभा करशील, कारण 24 तास हा झपाटून गेलेला डिरेक्टर असं मला वाटतं. तो सिनेमाशिवाय दुसरा विचार करू शकत नाही किंवा तो त्याशिवाय जगू शकत नाही. माझं वय त्याच्यापेक्षा जास्त आहे, अनुभव जास्त आहे, परंतु माझ्यापेक्षा जास्त सगळ्या भाषेतले चित्रपट या माणसाने अभ्यास म्हणून बघितले असतील असं मला वाटतं. आणि अशा दिग्दर्शकाच्या हातामध्ये जेव्हा एखादा नट पडतो दिग्दर्शकाच्या हातात, तेव्हा त्या नटाचं सोनं होतं असं मला वाटतं. आणि प्रत्येक अभिनेता कितीही वर्ष झाले, कितीही मोठा झाला, तरी पण तो चांगला डिरेक्टर शोधत असतो की मला चांगला डिरेक्टर मिळायला पाहिजे. आणि हा गोडबोल आहे खूप, डिरेक्टरकडे जे स्किल लागतं, काम कसं काढून घ्यायचं आणि नटांना घड्याळ बघू द्यायचं नाही. म्हणजे जुन्या काळामध्ये शेतकरी सूर्यावरनं ठरवायचे किती वेळ झाली, आम्ही घबडकुंडला सूर्यावरनच ठरवायचो की आता पहाट झाली, आता सकाळ झाली. आणि दीड म्हणजे चांगलंच आहे, पण दीड शिफ्ट मध्ये यांनी आमच्याकडून काम करून घेतलंय. हॉटेलवर गेल्यावर कळायचं का अरे 1.5 शिफ्ट केली आपली. आणि अशा अनेक वेळा म्हणजे मी त्याच्यावर गाणं सुद्धा केलं होतं, प्रीतम प्रियतम प्रीतम दे मला कॉल टाइम, प्रीतम प्रीतम दे मला कॉल. कारण सगळ्यांना धडधड ना, पहाटे 7ला हॉटेलला आलोय, आता हा दुपारी 2ची शिफ्ट लावणार नाही का, 12ची लावणार आहे, अंघोळ करून पळायला लागणार आहे, कॉल टाइम सतत प्रीतम प्रीतम दे मला कॉल टाइम. 1.5 शिफ्टाची शूटिंग झाली, आता मी थकम. आणि रसिक सरांसारखा माणूस परत ते जोडी जी जमली त्यांची की विजन मोठं असणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. ते त्यांचं आहेच की काय लागतंय सांगा. कारण मी पहिल्यांदा 25 वर्षात 55 सिनेमे झाले, पहिल्यांदा मी सेट उभा राहिलाय मराठीमध्ये आणि त्याच्यावर मी काम केलं. नाहीतर वाडा असतो, तो रेडी असतो, त्याचा रेट आपण देतो आणि तिथे शूट करतो. पण काही हजार स्क्वेअर फीटचा सेट उभा करणं ही सोपी गोष्ट नाहीये असं मला वाटतं. त्याच्यामुळे रसिक सरांसाठी आपण जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि प्रीतमचं वैशिष्ट्य असं आहे की जे परत निर्माते त्याच्याकडे येतात सिनेमा तू कर म्हणून, कारण निर्माता जगला पाहिजे. आत्ता मराठीची गरज ती आहे असं मला वाटतं की सिनेमा चालला पाहिजे, त्याच्या आधी निर्माता जगला पाहिजे असं मला वाटतं. त्याच्यामुळे नटराजाच्या चरणी आजच्या दिवशी एवढीच प्रार्थना करतो की घबाडकुंड हा सिनेमा खूप चालू दे, सुपर डुपर हिट होऊ दे. त्यांनी जे पैसे टाकलेले आहेत त्याच्या × 4 × 5 × 10 यांना मिळू दे. कारण असे निर्माते पैसे आल्यानंतर परत चांगला सिनेमामध्येच इन्व्हेस्ट करणार आहेत, ते दुसरीकडे कुठे इन्व्हेस्ट करणार नाहीयेत. त्यामुळे चालू दे, कारण इंडस्ट्री चालली पाहिजे. फक्त ऍक्टर्स नाही तर आज तुम्ही स्पॉटदादाला सुद्धा स्टेजवर बोलवलं, त्यांच्यापासून ते डिरेक्टर ऍक्टर्स पर्यंत सगळ्यांची उपजीविका, सगळ्यांचं पोट या क्षेत्रावर आहे. त्याच्यामुळे सिनेमा चालणं, निर्माता जगणं हे मला अत्यंत महत्वाचं वाटतं. आज ही फिल्म जी आहे ती मी अनेक सिनेमे केले. आमचं अल्याड पल्याड किंवा त्याच्या आधी आम्ही निष्ठापासून मी प्रीतम बरोबर काम करतोय आणि तेव्हापासून त्यांनी जे चित्रपट केले त्या चित्रपटांमध्ये मी आहे. त्याच्यामुळे आता मी त्याच्या रेशन कार्डावर आलेलो आहे. त्याच्यामुळे आता माझं नाव हटवणं शक्य नाहीये. आणि आजच्या दिवशी मी 25 वर्ष जसं मगाशी म्हणालो की 25 वर्षाचा हा माझा प्रवास आहे. पहिल्यांदा माझ्या भोवतीचं की सेंटर कॅरेक्टर जे आहे ते माझ्या भोवतीचं असं काहीतरी येतं, त्यामुळे मनापासून आनंद होतोय. लक्ष्मीकांत बेर्डे सरांची आज फार मला आठवण होते. त्याचं कारण असं आहे, 2001 साली मी त्यांच्यावर नाटक केलं, सर आले धावून. त्या नाटकामध्ये मी छोटासा भूकंपग्रस्त मुलाची भूमिका करायचो आणि त्यावेळेस मला 125 रुपयाचं मानधन मिळायचं, पाकिट होतं तेव्हा मानधन. तेव्हा मी त्यांना म्हटलं होतं, तेव्हा मी खूप हडकुळा होतो बाहेर, तेव्हा खरंच हॉरर दिसायचो. आता जर हँडसम दिसतो. तेव्हा मी त्यांना म्हटलं होतं की लक्षात सर मला ना ते डेंटिस्ट कुणी ओळखीचे असतील तर सांगा. ते म्हणजे कशासाठी पण नाही, ते मला जरा क्लिप लावून घ्यायचे. फार लोक माझ्यावर 25 मारतात, खूप टॉन्टिंग करतात, तर मला ते आतमध्ये घ्यायचे. तर लक्ष्मीकांत बेर्डे मला जवळ घेतलं, मला म्हणाले की संदीप हा विचार कधीच मनामध्ये आणू नकोस.
आणि हे जे तुझे दात बाहेर आहेत ते तसेच राहू दे. काही वर्षांनी ती तुझी आयडेंटिटी बनेल आणि तुझ्या भोवतीचे चित्रपट यायला लागतील तेव्हा तुला माझी आठवण होईल. तर मला आज लक्ष्मीकांत बेर्डे सरांची आठवण होती की यांच्यातून खूप मोठा मेसेज त्यांनी दिला की दिसणं महत्वाचं नाही, असणं फार महत्वाचं आहे असं मला वाटतं. आणि मी या चित्रपटाचा भाग आहे. युनिव्हर्स जो आहे तर त्याचा एक महत्वाचा भाग आहे याचा मला मनापासून आनंद होतो. ही संधी मला दिली, माझं बोलणं शांतपणे ऐकून घेतलं. धन्यवाद. समी असं म्हणेल तुम्ही नुसते भागच नाही आहात, आमच्यासाठी एक लकी मॅस्कॉट आहात आणि हा सिनेमा नक्की तुमच्यामुळे तुमच्या प्रेझेन्स मध्ये सुपर डुपर हिट नक्की होणार. म्हणून मला लोक दाद देतात. राईट. आता मी जास्त बोलणार नाही, मी एकच नाव इथे घेणार आहे आणि त्यानंतर तुमच्या मनात एक शब्द काय येतो हे तुम्हाला सांगायचं आहे. आपल्याकडे इथे उपस्थित आहेत सुप्रसिद्ध हास्य सम्राट कुशल बद्रिकेजी. कुशलजींचं नाव घेतल्याबरोबर चेहऱ्यावर हसू येतच. आता मी थोडं इंटरप्ट करतो तुम्हाला. लाईमलाईट मध्ये या जरा. थोडस इंटरप्ट करतो की आपल्याकडे जो विनोदी भूमिका जास्त करतो त्याला कॉमेडी ऍक्टर म्हटलं जातं किंवा हास्य सम्राट म्हटलं जातं. तसं नाहीये. विनोदी अभिनेता हा गंभीर भूमिका तेवढ्याच ताकदीने करतो. म्हणजे एखादा गंभीर भूमिका करणारा नट जेव्हा स्टेजवर येतो तेव्हा असं आपण म्हणतो की आज आपल्याकडे गंभीर अभिनेते आलेले. तसंच कुशलचं मी एक फिल्म बघितली होती गोवा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला. एक होता का त्याच्यामध्ये अत्यंत सिरियस होतं. म्हणजे जितकं हसवलंय तितकंच त्यांनी प्रेक्षकांना डोळ्यात पाणी सुद्धा आणलंय. त्याच्यामुळे ह्याच्या पुढे आपण जेव्हा जेव्हा ऍक्टरला बोलवतो कुठल्याही तेव्हा तो फक्त विनोदी अभिनेता नसतो, तो अभिनेता असतो. थँक्यू. येस नक्कीच. आणि म्हणूनच आम्हाला कुतूहल आहे की कुशलजी एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आणि खरं तर तीच एक्साइटमेंट आहे हा प्रवास. आणि ही भूमिका तुम्हाला एक्सेप्ट करताना म्हणजे कुठले चॅलेंजेस आलेत आणि तुम्ही काय एक्सेप्ट केली ती जर्नी थोडी सांगाल आम्हाला. खरं तर मी जी भूमिका करतोय त्या भूमिकेसाठी प्रीतम सर एक ह्युमरस कॅरेक्टर शोधत होते की ज्याच्यामध्ये मुळातच थोडंसं ह्युमर भरलेलं असेल व्यक्ती म्हणून. आणि त्यांनी सांगितलं हे योगेश सर म्हणजे आपले ड्यू. आणि त्यांनी सजेस्ट केलं की कुशल बद्रिके बघा कसं वाटतो आणि मग माझं कास्टिंग झालं. पण तत्पूर्वी योगेश सरांनी माझं नाव या सिनेमाला सजेस्ट केलं. त्यापूर्वी मला तुम्हाला सांगायचंय की ह्या आधी योगेश सरांनी मी एक सिनेमा केला त्याच्यासाठी ते माझं नाव सिनेमातनं काढायला निघाले होते. सोंग नावाचा सिनेमा आहे जो येऊ घातलेला आहे. तर त्याच्या दिग्दर्शिका आहे शफात खान म्हणून मॅडम. तर त्या म्हणाले की आपण कुशल बद्रिके यांना घेऊन सिनेमा करूया. तर हे म्हणाले की काय आहे की आपण कमी लाईट घेऊन चाललोय, कमी लाईटवर शूट करतोय. आणि कुशल बद्रिके नावाचा जो नट आहे त्याचा एकूण रंग बघता तर जास्त आणि माझे रंग तर ह्याचा एकूण रंग बघता आपल्याला एक्स्ट्रा लाईट्स लागतील. तर माझं कास्टिंग हे अभिनयावर कमी आणि मी खूप जास्त काळात दिसत नाही ना या बेसवर झालं. तर मॅडम त्यांना असं म्हणाले की नाही यार इतना भी काला नाहीये. फायनली तो सिनेमा आम्ही केला. तो सिनेमा येऊ घातलाय. माझं काम त्यांना बहुतेक आवडलं असेल किंवा स्वतःचं पाप धुवायचं असेल म्हणून माझं नाव सजेस्ट केलं. पण मला असं वाटतं की जे काही असेल जी गोष्ट तुमच्या नशिबात लिहिलेली असते, जी गोष्ट तुमच्यासाठी बनलेली असते त्या गोष्टीपर्यंत तुम्ही येऊन पोहोचतात. तर मला असं वाटतं जसं संदीपचं नाव सातबाऱ्यावर आलं तसं माझा जीवनाकडचा प्रवास तिथे सुरू झालेला असावा. म्हणजे सांगतो कारण ह्या सिनेमात अरे बापरे हे सांगायचं नाही ना की ह्या सिनेमात काय होतं माझ्या बाबतीत. अरे खूप रिस्ट्रिक्शन्स आहेत काय सांगायचं आणि काय नाही. पण मी पुढच्याही भागात दिसणार मग खरं
तर ऍक्टरचं नाही नाही छे छे आम्ही ऑरेंज रेशन कार्डवाली माणसं आहोत. पण एनिवे हा सिनेमा ज्या पद्धतीने शूट झाला, ज्या पद्धतीने या सिनेमातली गोष्ट आहे, खूप वेगळ्या पद्धतीने गोष्ट येते, खूप वेगळा सिनेमा आहे. एकीकडे हॉरर आहे, थ्रिलर आहे, कॉमेडी आहे, A to Z गोष्टी तुम्हाला ह्याच्यामध्ये बघायला मिळतील. आणि मला खरं रसिक सर तुमचं खरंच मला थँक्यू मला मनापासून म्हणायचंय, कारण अशा पद्धतीचा सिनेमा करण्यासाठी, एवढा मोठा सिनेमा करण्यासाठी एक खंबीर पाठबळ लागतं. सर तुमचं आहे त्याबद्दल खरंच मनापासून थँक्यू. मी गेल्या मराठीत काही सिनेमांमध्ये इतकी मोठी प्रेस कॉन्फरन्स पण बघितली नाही, त्यामुळे तुमच्या सगळ्यांचे सुद्धा आभार. आणि प्रीतम सर थँक्यू, तुम्ही मला या सिनेमात कास्ट केलं की माझ्या वाट्याला इतका सुंदर एक सिनेमा आला. मग आता संदीप जसं म्हणाला की 2016 मध्ये तो जो चित्रपट होता एक होता काऊ, त्यासाठी मला बेस्ट ऍक्टरचं अवॉर्ड मिळालं होतं. आणि मला खात्री आहे हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर मी या सिनेमासाठी अवॉर्ड घेतोय ना. सो थँक्यू सो मच. सो कुशलजी थँक्यू सो मच. आणि अगेन तुमच्याकडे फनी बोन आहे आणि मला परत खळखळून हसवलं. आता सिनेमात तुम्ही नेमकी काय करत आहात त्याच्याकडे लक्ष आहे. अरे ते नाही करायचं बोलतो ना तो. मला काय, मी तर पूर्ण गोष्ट ऐकू शकतो आता. माझ्या म्हणजे मी माझ्या कॅरेक्टर विषयी सांगितलं तर नंतर मला यांच्याबरोबर मीटिंग करावी लागेल. सो प्रीतम सर मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो थोडं माझ्या कॅरेक्टर विषयी सांगा. लपडच नाही पाहिजे आपल्याला. कुशल पत्रिके सरांचं कॅरेक्टर खूप चांगलं आहे, क्लीन कॅरेक्टर. हा व्हिडिओ तुम्ही जर शूट केलाय सगळ्यांनी मला टॅग करा, कोलॅब करा. मी रिक्वेस्ट करतो प्लीज हे करा. इथे कपिल सर आले. कपिल सर कुठे आहे? कपिल सर होते आता इथे. कपिल सर हे माझ्या बिल्डिंग मध्ये राहतात. सर हे आपल्याला पाहिजे आहे सगळं हे कॅरेक्टरचं. ओके थँक्यू सो मच. पुढे वळत आहोत आणि आता मराठी हॉरर युनिव्हर्सच्या पहिल्या अभिनेत्री आणि नायिकेला आपण इथे बोलवणार आहोत. सुप्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता हरंगार. प्लीज जॉइन अस ऑन द स्टेज. प्राजक्ता, फर्स्ट मराठी युनिव्हर्स ची अभिनेत्री होण्याचा मान तुला मिळाला आहे इन अ व्हेरी हॉरिफिक वे. कसा अनुभव होता? नमस्कार. खूपच कमाल अनुभव होता आणि माझ्यासाठी तर यांनी मला कसं निवडलं माहित नाही, पण मी हा चित्रपट आधीच निवडलेला होता. मी तुमच्या अल्याड पल्याडच्या प्रीमियर त्याआधी रसिक सरांचे आभार, प्रीतम सरांचे आभार आणि माझे अत्यंत लाडके लेखक संजय नवगिरे. या चित्रपटाच्या निमित्ताने यावर्षी आम्ही दोघं हॅट्रिक करतोय. हा आमचा तिसरा चित्रपट आहे. तर मी अल्याड पल्याडच्या प्रीमियरला आले होते आणि मी वेड्यासारखा तो चित्रपट एन्जॉय केला होता. आणि मी आता म्हटलं मला असा चित्रपट करायचा आहे ना. आणि काही दिवसात प्रीतमनी मला फोन केला की आम्ही चित्रपट करतोय आणि तू करतेस का? तर करतेस का प्रश्न नव्हता. मी मानसिक आधीच त्या चित्रपटात होते. कमाल चित्रीकरण झालेलं आहे, कमाल सेट होता. सगळे जसं म्हणतायत तसं तुम्हाला तो दिसणार आहे. म्हणजे एक असतात की चित्रपटाची आवड असणारी माणसं आणि एक असतात चित्रपटाचा ध्यास असणारी माणसं. ही सगळी ध्यास असणारी माणसं आहे, ही सगळी वेडी माणसं आहेत. यांनी तो वेडेपणा तुम्हाला पूर्णपणे आमच्या चित्रपटात दिसणार आहे. आणि माझे सगळे सहकलाकार कमाल होते. संदीप आणि मी खूप वर्ष एकत्र काम केलेलं आहे. कुशल पत्रिके आणि मी खूप वर्ष एकत्र काम करतोय. शशांक शिंदे आणि मी खूप काम केलेलं आहे. देवदत्त नागे यांच्या बरोबर त्या निमित्ताने काम करायची संधी मिळाली. काही सीन्स विद्या मॅडम आणि आम्ही केले, रसिक सर आणि आम्ही काही सीन केले. सगळे कलाकार उत्तम होते आणि भट्टी एकत्रित कमाल जमून आलेली होती. आणि लगेच आम्ही सुद्धा दुसरा चित्रपट करतोय. त्यामुळे आमची यावर्षी हॅट्रिक होईल, संदीप आणि माझी सुद्धा. आता काय म्हणशील? हे सगळे सिनेमे कास्ट करणारे लोक असतात कुठे? मला एवढाच प्रश्न आहे माझा, बाकी काय. ओके थँक्यू. प्राजक्ताने फार जबरदस्त काम केलंय. प्राजक्ता एकमेव अशी
व्यक्ती आहे जिची मराठीवरची जी काय म्हणतात कळ बघितलं इतका जबरदस्त आहे की ती बोलताना काहीच करत नाही. सो येस, थँक्यू सो मच. आणि आता फर्स्ट मराठी युनिव्हर्सची दुसरी नायिका स्मिता अंजुते पायगुडे यांना मी मंचावर बोलू इच्छिते. मॅम, प्लीज जॉईन अस ऑन द स्टेज. सो येस, फर्स्ट मराठी युनिव्हर्स आणि अभिनयाची जोड, हा प्रवास कसा होता? ऍक्च्युली मी मराठी इंडस्ट्रीमध्ये खूप वर्षांपासून काम करते. अगदी लहानपणापासून नाटकांपासून सुरुवात झाली माझी. आणि खरंच सांगायचं ना, इंडस्ट्रीमध्ये टिकून राहण्यासाठी मला खूप प्राऊडफुल फिलिंग्स आहेत त्या गोष्टीचे, की टिकून राहण्यासाठी मी ऍज अ मेकअप आर्टिस्ट म्हणून बरीच वर्ष इंडस्ट्रीमध्ये काम केलं. त्याच्यामध्ये खूप छान माझे कनेक्शन झाले, लोक भेटली, अनुभव आले. आणि ती भूक होती कॅमेराची, की कॅमेऱ्याच्या समोर कधी येईल तो येईल, योग शनी महाराज कधी कृपा करतील. पण कॅमेऱ्याच्या सोबत कुठेतरी राहायचं, ह्याच्यासाठी मरमर आयुष्यभर तीच मरमर, ती कॅमेऱ्याच्या आजूबाजूला राहायचं. म्हणजे कॅमेरा म्हणजे परमेश्वर आपल्यासाठी, रंग म्हणजे परमेश्वर आपल्यासाठी. आणि त्या सगळ्या दरम्यान म्हणजे चालू होतं, लाईफ चालू होतं, कामं चालू होती, चित्रपट चालू होते, नाटकं चालू होती. दरम्यान मध्ये मला रसिक भेटला. मग आम्ही आमच्या आयकॉन स्टाईल जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे ती स्टार्ट केली. आणि त्याच्यानंतर मग आम्ही छोटे प्रोजेक्ट करत या मोठ्या प्रोजेक्ट पर्यंत आलो. प्रीतम त्या दरम्यान मला भेटले. प्रीतमने अप्रोच केलं की आपण फिल्म करूया. फिल्म आली. आता ह्याच्यानंतर सगळ्यात मोठं शॉकिंग होती गोष्ट माझ्यासाठी, की मी फक्त को प्रोड्युसर ह्या फिल्मसाठी ॲज अ को प्रोड्युसर येणार होते. आणि अचानक मला महिनाभराने, कास्टिंग ऑलमोस्ट डन बरं का, आणि अचानक महिनाभराने मला रसिकने आणि प्रीतमने शॉक दिला की मॅम तुम्ही एक कॅरेक्टर करणार आहे त्याच्यामध्ये, जे कॅरेक्टर माझ्या पर्सनॅलिटीला अजिबात सूट करत नाही. म्हणजे मी खूप हॅपी गो लकी पर्सनॅलिटी आहे. मला खूप दात काढायला आवडतात, हसायला आवडतं, मस्ती. आणि मी जे कॅरेक्टर करते त्याच्यामध्ये ते फारच वेगळं होतं, जे मला सुरुवातीला नाहीच झेपलं. पण हळूहळू प्रॅक्टिस म्हणा, प्रीतमचं खूप जास्ती सपोर्ट मला, त्यांनी खूप जास्ती शिकवण्याचा प्रयत्न केला. शिकले मी होपफुली, आणि छान पण केले. बाकी जे काही आर्टिस्ट आहेत माझ्या सोबत, कलाकार संदीप सर आहेत, देवदत्त सर आहेत, कुशल सर आहेत, प्राजक्ता मॅम आहेत, खूप जास्ती सपोर्ट केलेला आहे मला फिल्म मध्ये ऍक्टिंगच्या वेळेला. खूपच भारी होता ओव्हरऑल सगळा प्रवास. फिल्म अप्रतिम आहे, पाहायला खूप मजाही येईल तुम्हाला. बस. ऑलराईट, थँक्यू सो मच मॅम. आणि आता या फिल्मचा एक प्रमुख भाग मी बोलू इच्छिते. रॉकी देशमुख सर, प्लीज जॉईन अस ऑन द स्टेज. तुमची ही फार महत्वाची भूमिका आहे आणि येस, त्याबद्दल आम्हाला सगळ्यांनाच थोडक्यात जाणून घ्यायचं आहे. वेलकम. नमस्कार, मी रॉकी देशमुख. अहमद देशमुख पासून रॉकी देशमुख झाला ते प्रीतम पाटलांनी बनवलं. निष्काम पासून अल्ल्याडपल्ल्याडपर्यंत पुन्हा घबाडकुंडपर्यंत एक प्रवास. या चित्रपटामध्ये खूप एक वेगळा रोल दिलेला आहे मला. कॅरेक्टर बद्दल तर बोलायचं नाही, तरी पण चित्रपट खूप छान बनलेला आहे. चित्रपट एक चांगली स्टारकास्ट आणि चांगली स्टोरी आणि त्याला चांगला प्रोड्युसर, त्यानंतर चांगला रायटर, ह्या सगळ्यांना घेऊन एक मोठ बांधून पुढे घेऊन जाणारा एक जबरदस्त डायरेक्टर त्याला लाभल्यामुळे हा चित्रपट खूप छान बनलेला आहे. मागच्या काळात इंडस्ट्रीमध्ये खूप धुमाकूळ झालेला होता की चित्रपट चालत नाही. पण अशी स्टोरी, असा स्टारकास्ट घेऊन जर चित्रपट बनला तर मला नाही वाटत की मराठी इंडस्ट्रीला वाईट दिवस येतील. कारण हा चित्रपट मला तर वाटतंय की या 2026चा सुपरहिट चित्रपट असेल. धन्यवाद.
नक्कीच सर, थँक्यू सो मच. आणि आता मी मंचावर बोलवते प्रवीण डाळिंबकर सर, प्लीज जॉईन अस ऑन द स्टेज. जोरदार टाळ्या सरांसाठी. येस. महिला दिनांच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा उद्या होणाऱ्या. नाही मला माहितीये लेवल सगळ्यांचं ऐकायला हळूहळू माणसं बाहेर झाले. प्रेसवाले आहेत म्हणा. माझं आपल्याला सगळ्या सिनियर लोकांनी सांगितलं की काही सांगायचं नाही. मी फक्त एकच सांगत होतो, मला कॉल टाईम म्हणजे मी मुंबईहून पुण्याला निघालो होतो इकडं शूटला. रस्त्यातच सांगितलं तुमचं शूट नाहीये. आता माझा नवीन नवीन प्रवास सुरू लागला सिनेमातला. असा मेसेज आला ना लय अवघड होत. पर डे गेलाय का काय केलं की आपलं नाव कुणीतरी वाईट सांगितलंय का यांना काहीतरी चुकीचं काम मेसेज केला हा माहित नाही. पण नाही म्हणे सर तुम्ही हॉटेलचे तुम्ही इन करा म्हणे तुमचं काम आहे का. बरं ठीक. दुसऱ्या दिवशी आला सेटला निघालो पाऊस आला म्हणे सर शूटिंग होणार नाही. तिसऱ्या दिवशी म्हटलं आपणच आधी जायचं का म्हणलं. म्हणून मी सेट बघण्याच्या निमित्तानं मीच गेलो आणि मी सांगितलं मी प्रवीण डाळिंबकर आहे, मी प्रवीण डाळिंबकर मी प्रवीण डाळिंबकर. प्रीतम दादा होते, अहो सर मी तुम्हाला पाहिलं तुमचा सिनेमा पाहिलं. नाही म्हणलं मला बघायचं होतं की मी इथं येणार आहे. सेट पाहायला म्हटलं तो सेट पाहिला अरगड्या म्हणलं आपण इथे भाग झालोय महत्वाचं. जेवढा बोललो तेवढाच सिनेमात आहे. थँक्यू. शॉर्ट अँड स्वीट आणि खरोखर तुम्ही या सिनेमेचे भाग आहात. मराठवाड्याची माणसं आहे. जिथं जातो तिथं पाऊस आला ना तर आमच्याला आनंद वाटतो. नाही सेटवर गेलो पाऊस आला आणि बरं हे विदर्भाचे मी विदर्भाचा जावई त्याच्यामुळे हे जातो ना आपण जातो पाऊस येतोय पण इथं नाही आला पाहिजे. आताही पाऊस येणार आहे पण पैशांचा पाऊस येणार आहे. येस सरांना काय बोलायचंय. डाळिंबकर सरांचं एकमेव कॅरेक्टर आहे अख्ख्या पिक्चर मधलं की ज्याला रिस्ट्रिक्टेड एरियामध्ये एंट्री आणि त्रास होत नाही त्याला. पिक्चर बघताना कळायचं त्यांना काहीच कळलेलं नाही सर. येस. आणि या सिनेमामध्ये एक स्पेशल रोल एक गुणी अभिनेत्री सुपर टॅलेंटेड वैष्णवी कल्याणकर यांनाही मी मंचावर बोलवते आणि जाणून घेणार आहोत या स्पेशल रोल बद्दल आणि तुझा एकंदरीत प्रवास कसा होता. सगळ्यात पहिलं मी थँक्यू म्हणेन रसिक सरांना. स्मिता मॅम थँक्यू. प्रीतम सर थँक्यू की मी आत्ता जशी दिसतेय तशी मुळीच दिसणार नाहीये फिल्म मध्ये. आणि एक मिनिट लाईट बंद होतीये. स्विच ऑफ करा प्लीज 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 स्विच ऑफ. ओके. तर मी आता जशी इथे दिसते तशी अजिबातच दिसणार नाहीये. आणि माझ्या मते प्रत्येक आर्टिस्टचं एक स्वप्न असतं की वेगळं काहीतरी करायचं वेगळं कॅरेक्टर करायचं. तर ती संधी मला या टीमने दिली त्यासाठी खरंच थँक्यू. आणि उद्या वुमेन्स डे आहे तर मी आता विश करते सगळ्यांना हॅपी वुमेन्स डे. आणि असं सांगते की आता इथे जेवढ्या लेडीज आहेत त्यांनी सगळ्यांनी थिएटरला येऊन ही फिल्म बघा. येताना तुमच्या नवऱ्यांना आणा, मुलाबाळांना आणा, काका काकूंना आणा, सासू सासऱ्यांना आणा, आई बाबांना आणा, जावेला नंदेला सगळ्यांना आणा. आणि यापैकी जी नाती उरली असतील त्या सगळ्यांना घेऊन या. जून महिन्यात फिल्म येते. तुमचा सपोर्ट द्या, प्रेम द्या. ही फिल्म खूप टोकाला गेली पाहिजे. थँक्यू. अच्छा. आणि आता आपण या फिल्मचा एक अविभाज्य भाग म्हणजे एक बाल कलाकार आरोहीला जे जसुली कॅरेक्टर आहे हिला मंचावर बोलवत आहोत. आरोही मंचावर यायचं आहे. ओ माय गॉड शी इज रियली व्हेरी स्मॉल. हाय. अच्छा आरोही तू सांगण्यापेक्षा मीच तुला प्रश्न विचारू. आरोही तुला या सिनेमात काम करताना खूप भीती वाटली खरंच. कशी भीती वाटली सांगशील. भीती वाटली. मी वैष्णवी दीदीच्या मांडीवरती बसलीये
ते बोलते मला खूप बाळा, आपल्याला फिल्म करताना तुला कसं वाटलं? मजा आली का ते? मजा आली, खूप मजा आली, खूप एन्जॉय केली, केली. बस इसके आगे कुछ चॉइस हात रे हात हात. ओके, यानंतर मी मंचावर बोलवणार आहे साहिल अनंत देवा जर्या. बरं, आता मलाच प्रश्न पडला आहे, कॅरेक्टर बद्दल प्रश्न विचारायचा आहे का नाही विचारायचा? आधी विचारायला पाहिजे होतं. आता त्यांना प्रश्न पडलाय की मी उत्तर काय देऊ? ते प्रीतम सगळ्यांकडे बघताय. जय सियाराम. नमस्कार सगळ्यांना. खरं तर आज मी खूप आनंदी आहे, कारण की मराठी इंडस्ट्रीतले सगळे दिग्गज कलाकारांसोबत मला स्टेज शेअर करायचा एक चान्स मिळाला आहे. त्यासाठी मी खूप खूप आभार मानतो सर्वांचे. डॉक्टर रसिक कदम सर, थँक्यू सो मच. आयकॉन डिजिटल, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. बघ आम्ही किती नर्वस आहे ना. स्मिता मॅम आणि इच अँड एव्हरी वन जे कलाकार आहेत, मला खूप आनंद होते. खरं तर या चित्रपटाचा भाग होणे हे खूप खूप म्हणजे खूप काय म्हणतात त्याला, स्वाभिमानाची गोष्ट आहे माझ्यासाठी. कारण की एका मराठी सिनेमॅटिक युनिव्हर्सचा भाग होणं खूप नशीब लागतं. आणि सर मला असं वाटतं की इथे जेवढेही कलाकार उभे आहेत त्यांनी एक जर्नी केली आहे आणि मी आज माझ्या जर्नीची सुरुवात करतोय चित्रपटामध्ये. आणि ती एवढी कमाल होत आहे आणि एवढी ग्रँड होत आहे, याच्यासाठी मी खरंच आभार मानतो प्रीतम सरांचं. आय एम सो ग्रेटफुल सर. इट्स ऑल बिकॉज ऑफ यू. तुम्ही आहात ऍक्च्युली खरंच हा ना. मला या इंडस्ट्रीमध्ये किंवा मला अबकडे जेही माहिती आहे ते प्रीतम सरांमुळे माहिती आहे. थँक्यू सो मच सर. सो ग्रेटफुल. आज खरं तर मी नर्वस आहे. आत्मविश्वास होत आहे. मी नर्वस आहे, मी ग्रेटफुल आहे, मी थँकफुल आहे, मी कॉन्फिडंट सुद्धा आहे. ते फक्त तुमच्यामुळे. येस, थँक्यू. रसिक सरांमुळे. रसिक सर, थँक्यू सो मच. आणि या कॅरेक्टर मध्ये मला एक छोटीशी गोष्ट सांगायची नाही. कॅरेक्टर बद्दल अजिबात नाही, अजिबात. एक गोष्ट होती की मराठीमध्ये एक आपल्या जर्नीची सुरुवात करत असताना एक कलाकार म्हणून ना मला एक भीती होती की पहिलाच रोल नेगेटिव्ह. मी सरांना सुद्धा विचारलं की हा ना. थँक्यू सो मच. मी म्हणतो की आपण फक्त कर्म केले पाहिजे, बाकी महादेव आहेत. एक पार्वती बोला हर हर. थँक्यू सो मच. येस, थँक्यू सो मच. आता मी योगेश तनपुरे आणि प्रसाद सुर्वे यांना मंचावर बोलू इच्छिते. प्लीज जॉईन अस ऑन द स्टेज. येस, तोच प्रश्न थोडक्यात, कसा होता प्रवास? नमस्कार. मला पहिला प्रश्न मॅडमला विचारायचा आहे की सगळ्यांची सिंगल नावं घेतली, आमच्या दोघांचं डबल नाव का घेतलं? कारण आम्ही दोघं सेम दिसतो म्हणून का? डबल रोल, डबल रोल. नमस्कार. याआधी मी खूप सारे फिल्म्स केले, निगेटिव्ह रोल केले त्यामध्ये. पण या फिल्म सगळ्यात पहिलं प्रीतम भावा तुला खूप खूप आभार, कारण की एवढ्या मोठ्या फिल्मचा एक पार्ट मला बनवला त्यासाठी. आणि आता तुम्ही टीजर बघताल त्यामध्ये कळेलच की आम्ही किती मन लावून काम केलंय, किंवा फाईट सीन असेल किंवा जे काय असेल. खूप सारे, आता मला कळत नाही नेमकी काय सांगायचं आणि काय नाही सांगायचं.
काही सांगायचं नाही का? तुम्ही टीजर बघा आणि तुम्ही रिव्ह्यू आम्हाला ऑनलाईन द्वारे द्या. थँक्यू. नमस्कार, जय शिवराय. सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा. महिला दिन म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव नाही आहे, कारण त्यांच्याकडून आपण आदर्श घेऊन महिलांचा आदर करणे हे आपण शिकलेलो आहोत. महिला दिनाच्या शुभेच्छा सर्वांना. आणि मला छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करून मी 2 गोष्टी सांगतो. माझं कास्टिंग फार गमतीशीर झालंय बरं का. मी सरांना असंच फोन केला, सर तुम्ही कुठे आहात? म्हणले अरे मी सेट वरती खेड शॉपवर. तू येतोस का? बरं म्हटलं सर येतो मी. गेलो. सर म्हणले अरे आपण सर फिल्म बनवतोय. म्हणलं हो फिल्म बनवतोय. मग सर म्हणलं काय कसं काय काय आमच्यासाठी? अरे केलं तुझं कास्टिंग, फायनल झालं तुझं कास्टिंग. तेच सरप्राईज होतो माझ्यासाठी. पण त्या कॅरेक्टरचं नाव नाही सांगणार, पण त्या कॅरेक्टरला सगळे लकी म्हणतात असं सरांनी फार वेळा उल्लेख केला. का लकी म्हणतात ते तुम्हाला थिएटरला गेल्यावरतीच पाहायला मिळेल सगळ्यांना. तर जास्त काही बोलत नाही. कमाल दिग्दर्शक, कमाल लेखक, कमाल डिरेक्टर कमाल, सिनेमॅटोग्राफी कमाल, आर्ट डिरेक्टर कमाल. या सर्व कलाकारांना मी खरंच लहानपणापासून बघत आलेलो आहे. दादा असेल, देवदादा आहे, सागर दादा, हे सर्व कलाकार आहेत. आणि त्यांच्यावर आमच्यासारख्या नवख्या कलाकारांना काम करायला मिळतं ना, एवढा मोठा प्लॅटफॉर्म होत आहे. सर खरंच मनापासून खूप 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 आभारी. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आणि आता खरोखर आपण शेवटच्या टप्प्याकडे वळत आहोत आणि अतिशय महत्वाच्या व्यक्तीला मी मंचावर बोलवणार आहे. मी अशा व्यक्तीचा नामोल्लेख इथे करू इच्छिते की ज्यांच्या एका आवाजाने आसमंत धुमधुमतो, ज्यांनी जय मल्हार म्हणून महाराष्ट्राच्या घराघरात अढळ स्थान निर्माण केलं आहे. केवळ मराठीतच नाही तर तानाजी, आदिपुरुष अशा अनेक सिनेमांमध्ये त्यांनी बॉलिवूडमध्ये आपला डंका वाजवला आहे. ही इज नन अदर दॅन द एक्सेप्शनली टॅलेंटेड पॉवर हाऊस परफॉर्मर, सुप्रसिद्ध अभिनेते देवदत्त नागेंचं जोरदार टाळ्यांनी आपण इथे स्वागत करत आहोत. And after a long time, we are meeting again. Safe point, safer point. एक मिनिट पहिले मी मगाशी तुला विचारत होतो की अरे मला विसरली का? मला विसरला भाग आहे. येस प्लीज. Yes, now you're playing the star character आणि इतके सारे कॉम्पिटिशन आहे, तगडी आहे आणि त्यात तुमचं कॅरेक्टर आहे. डेफिनेटली असं कुठलं वेगळं पण तुम्हाला या प्रवासात अनुभवलं आणि तुम्ही खूप दर्जेदार सिनेमे केले आहेत, बॉलिवूडमध्ये केले आहेत, साऊथमध्ये केले आहेत आणि ते करत असताना एक आव्हान नक्की असणार आहे की एक प्रेशर की आफ्टर लॉंग टाइम एक बिग कमबॅक म्हणून तुम्ही मराठी इंडस्ट्रीमध्ये पुन्हा एकदा एक वेगळ्या छटा एका वेगळ्या अभिनयानं आम्हाला दिसणार आहात. सो एकंदरीत प्रत्येकाने आपापला प्रवास सांगितला आहे, पण मला काहीतरी वेगळं तुमच्याकडनं ऐकायचंय निश्चितच की खरंच असं काय वेगळं आहे या सिनेमामध्ये आणि लोकांनी तिकीट काढून हा सिनेमा बघण्यासाठी का यावं, इतकाच प्रश्न आहे. पहिली गोष्ट, औषधी घास बनवला बॉलिवूडमध्ये खूप छान लागला, अत्याधिक घास बनवला साऊथमध्ये तो खूप छान वाटला. पण आपल्या मायनी, आपल्या आईने जो घास बनवलेला तो खूप असतो. ते खरंच घरी आल्यासारखं वाटतं. मी
मी आणि प्रीतम आम्ही खूप जुने मित्र आहोत आणि क्रिकेट खेळता खेळताच मला प्रीतम म्हणाला मी फिल्डिंग करतो दादा एक आपल्याला प्रोजेक्ट करायचा म्हटलं हा क्रिकेटच्या ग्राउंडवर प्रोजेक्ट आमचा ठरत होता पण कदाचित तो दुर्दैव म्हणून काय म्हणा तो प्रोजेक्ट झाला नाही. काही पिरियड नंतर परत प्रीतमचा मला फोन आला की दादा एक प्रोजेक्ट करतो मी त्याच्यामध्ये असं असं कॅरेक्टर करणार मी. म्हटलं अरे प्रीतम मी सिलेक्टेड कॅरेक्टर करतोय सध्या तर हे नको आपण पुढच्या याच्यामध्ये नक्की करू. तो चित्रपट होता अल्ल्याड पल्ल्याड आणि नंतर परत काही दिवसानंतर मला प्रीतमचा फोन आला की दादा हे कॅरेक्टर तुझ्यासाठी लिहिलेलं आहे ह्याला नाही म्हणायचं नाही. सो त्या ह्याच्यावरनं माझी कबाडकुंडला सुरुवात झाली. कबाडकुंडाच्या सेटवर आल्यावर पहिलं काय झालं तर कुशल, प्राजक्ता, वैष्णवी, स्मिताजी, रसिकजी, संदीप आमचे सगळे हे मित्र मला मैत्रीचा कबाड मात्र मला तिकडे मिळाला. खरंच सांगतो संदीप आणि मी मगाशी आम्ही ह्या एकाच खुर्चीवर असं बसलो होतो कारण आमचा एक फोटो असा आहे सेटवरचा की संदीप बसलाय पहिल्याच दिवशी आणि आम्ही त्या खुर्चीवर संदीप त्याच्यानंतर त्याच्या मांडीमध्ये मी बसलोय आणि खरंच सांगतो तो बऱ्याच लोकांना आवडला म्हणून तसं म्हटलं की ते रेप्युटेशन व्हायला हरकत नाही. मराठी चित्रपटाच्या ऑफर्स तशा येत नव्हत्या कारण आपल्या मराठी चित्रपटाचे जे दिग्दर्शक आहेत त्यांना प्रतिभा लागते त्या आर्टिस्टची जी प्रतिभा संदीपकडे जी प्रतिभा प्राजक्ताकडे कुशलकडे सगळ्यांकडेच आहे. मी अजून त्या ह्याला पोहोचलो नव्हतो त्याच्यामुळे कदाचित मला त्याची हाक येत नव्हती हे एक कारण आणि दुसरं कारण दिग्दर्शकाला आणि प्रोड्युसरला मी परवडायला पाहिजे. सो जोक्स अपार्ट प्रीतमनी सांगितलं रसिकजींनी सांगितलं आणि मी या प्लॅटफॉर्मवर आलेलो आहे आणि जसं सांगितलं जसं चित्रपटची कथा अशी आहे की काय होतं हा मी कथेमध्ये काय केलं मेहनत करताना तर मेहनत करताना कथेचा असा भाग येतो जोक्स अपार्ट पण खरं सांगतो खूप छान असा प्रोजेक्ट बनलेला आहे आणि तूच सांग. रात्रीचे 3 वाजले 13 डिग्री टेम्परेचर आहे आम्ही थंडीने कुडकुडतोय आणि म्हणजे मी स्वेटर वगैरे घालून त्याच्यावरती ते ब्लँकेट असते नाही का ती वगैरे घेऊन मी बसतोय आणि हा माणूस ते लाईटचा स्टँड असतो नाही का चलो चलो शॉर्ट रेडी आहे अरे देवासारखी तर तो स्टँड घेऊन हा माणूस म्हटलं जाऊ दे ना देव पाटकर संपवून टाक ना आता. पण काय करणार माझ्यासमोर माझा आदर्श होता ना कुशल पत्रिके हा माझा व्यायामामधला आदर्श आहे कारण मी आतापर्यंत हे पण तुम्ही मला कोलॅब करा. बरं अजून एक गोष्ट कोलॅब करूया आपण पण जेव्हा मी सेटवर टॉपिक्स आणि व्यायाम करायचो ते कुशल घ्यायचा आणि मोजायचा आणि माझ्याकडचे ते रबर वगैरे घेतलेले आहेत एक्सरसाइजेस आहे रेजिस्टन्स बँड तो स्वतः सुद्धा करायचा. तो खूप छुपा रुस्तम आहे पण तो लपून छुपून व्यायाम करत असतो तिकडे सुद्धा स्वतः तो नीट दिसावा यासाठी तो सुद्धा रात्रीचे 3 वाजता सुद्धा तो माझ्याबरोबर पंप करायचा. नाही मी तुम्हाला सांगतो आज हा उगाच हे करतोय पण शशांक शेंडे सर आमच्या बरोबर मला वाटतं ह्या सिनेमाचा अत्यंत अविभाज्य सर प्रीतम सर प्लीज इकडे शशांक शेंडे सर या सिनेमामध्ये आहेत. अत्यंत महत्वाची भूमिका ते या सिनेमात बजावत आहेत. म्हणजे तुम्ही असं म्हणा की एखादा वाडा असेल तर त्याचे जर का एक 15 पिलर असतील आणि एक मधला जो महत्वाचा खांब असतो की नाही तो म्हणजे या सिनेमातला शशांक शेंडे सर आहे. तुम्ही काय सांगाल सर शेंडे बाळाविषयी? ऍक्च्युली जसं मी म्हटलं की हा फिल्म सुपर हिरोज आहे एक मिनिट आणि हा विषयांतर केलेला आहे. खरं सांगू कुशल सारखा एंटरटेनर संदीप सारखा एंटरटेनर खरंच कोणी नाहीये कारण तुमच्याकडे शिकण्याची गोष्ट आहे. कुशल खरंच सांगतो मी नेहमी म्हणतो की कुशल सारखं किंवा संदीप सारखं हजरच बावी पुढे आला ना तर मी हॉलिवूड का असतो. कुशलनी सांगितल्याप्रमाणे आम्ही चला 1.5 शिफ्ट लावूया म्हणून आमच्या प्रीतमचं प्रत्येक वेळी आम्हाला सांगायचे. मग आम्ही 1 शिफ्टची तयारी करायचो. 1.5 शिफ्ट 12 वाजले 2 वाजले 3 वाजले बॅकअप आम्ही धडपडत हॉटेलला जायचो. भूक लागलेली असायची हॉटेलला गेल्यावर मी संदीपला फोन करणार संदीप फोन उचलणार नाही
मग मी कुशलला फोन करणार आहे, कुशल मी मॅगी करणार आहे, खाणार आहेस? अरे रात्रीचे 3:30 वाजले, स्वतः काय देऊन मॅगी होतोस? पुन्हा फोन ठेवून द्यायचा. 15 मिनिटानंतर परत कुशलचा फोन, अरे देवा मॅगी झालीये का? जसं मी 3:30-4 वाजता मॅगी खायचो, चहा पिसो, कॉफी पिसो, खूप मजा केलेली आहे सेटवर. आणि प्रीतमचं खरंच कौतुक आहे आमच्यासारख्या आर्टिस्ट कडनं, म्हणजे आम्ही खरंच कोणी आर्टिस्ट आहोत. मला स्क्रीनवर मला माहित नाही, पण कामासाठी नक्कीच कोणी असेल. पण खरंच सांगतो आमच्यासारख्या माणसाकडनं तुला खूप छान काम करून घेतलेलं आहे, खूप छान घडवलंय सगळं. आणि याचं कौतुक. रात्री 12, दुपारचे 12, दुपारचे 2 रात्रीचं कधी असो, याची एनर्जी एक कणभर सुद्धा कमी झालेली नाही. आमची एनर्जी डाऊन झाली तर ह्याच्यात खरंच आम्हाला एवढं एनर्जेटिक व्हायचं. आणि त्या ह्याच्यात शेवटी आपली जी मूवी आहे ती ऍडव्हेंचरस मूवी आहे, थ्रिल आहे. सो ती मूवी रात्रीमध्ये शूट करणं तेवढंच गरजेचं. आणि त्या रात्रीमध्ये कसं काम करून घ्यायचं, कसं काम काढून घ्यायचं गोड बोलून, याचं एकमेव उदाहरण असेल ते म्हणजे आमचं प्रीतम. खरं सांगतो प्रीतम खूप गुणी आहे. प्रीतम तुझं फ्युचर खूप छान आहे आणि तुझ्यावर आमचं शशांक सर पण या चित्रपटामध्ये खूप सुंदर काम केलंय. वन ऑफ द मी तर म्हणणार की बाबा टाईप हिरो, न्यू डिवाईन हिरो अशा पद्धतीचे आपण शशांक सर आहेत, ते आज येऊ शकले नाही. खरंच त्यांच्यासाठी का टाळ्या झाल्या पाहिजे शशांक सर. आज आमच्या सगळ्यांमध्ये संक्रांत जी आहे त्या पृथ्वीला मी इथे बोलवतो. प्लीज एकटीचीच संक्रांत चालू आहे. बघा या तिळगुळ घ्या, गोड बोला. काय सांगाल पृथ्वीजी तुम्ही शशांक सरांविषयी? नमस्कार. शशांक सर बद्दल काही सांगायचं म्हटलं तर ते खूप छान आहे आणि सेटवरती खूप एंटरटेन केलं त्याने आम्हाला सगळ्यांना. नमस्कार, मी तिथली गायकवाड. घबाडकुंड हा माझा पहिला चित्रपट आहे आणि घबाडकुंड नंतर मी इंडस्ट्रीमध्ये, मराठी इंडस्ट्रीमध्ये सतत स्थान निर्माण करत आहे. मला खूप अभिमान वाटतोय, खूप प्राऊड फील होत आहे की माझा पहिला फिल्म इतक्या सर्व मोठ्या स्टारकास्ट सोबत होतोय. आणि स्पेशली थँक्स टू प्राजक्ता मॅम, कारण मला प्रेम झालं त्यांच्यावरती. लव्ह यू प्राजक्ता मॅम. इतक्या स्वीट, इतक्या स्वीट. आणि मला सगळ्या स्टारकास्ट सोबत काम करताना मला एकदा असं फील नाही झालं की मी फर्स्ट टाइम यांच्यासोबत काम करते म्हणून. सगळेजण खूप छान आणि माझा खूप छान प्रवास आहे. कॅरेक्टर बद्दल तर काही सांगायचं नाहीये, पण नाही सांगायचं, पण घबाडकुंड हा खूप छान फिल्म बनलाय. तर प्लीज सगळ्यांनी बघा. घबाडकुंड हा माझा पहिला चित्रपट आहे. तुमचं प्रेम आणि तुमचा आशीर्वाद मला खूप महत्वाचा आहे. घबाडकुंडाला भरभरून प्रेम द्या, एवढंच बोलत. थँक्यू. शेवटी काय असतं की मध्ये बोलतो, प्रत्येकाला काही बद्दल बोलायचं असतं, इथे असंच बोलत नाही. पण खरंच सांगतो मगाशी कुशलची मजा मस्ती चालू होती, त्यामुळे मी कुशल नक्कीच राहून गेली याच्यापेक्षा मला परत आवर्जून सांगायचं वाटतं की रसिक सर खरंच या माणसाचं कौतुक करावं तेवढं. या माणसाने प्रीतमवरच नाही पण आमच्या सगळ्यांवर त्यांनी एवढा जबरदस्त विश्वास टाकला ना. आम्ही तर सेटवर 2 वाजता असायचो, पण मला कुठला प्रोड्युसर सांगा जो रात्री 2, 2:30, 3 वाजता आपल्या आर्टिस्ट बरोबर त्या तिकडे स्क्रीनवर त्या तिकडे उभा राहतोय नाही. एकटे आमचे रसिक सर. त्यांचे कुठेतरी प्रोड्युसरचे रिप्रेझेंटेटिव्ह असतात, त्यांचे कुठेतरी सीईओ असतात, पण स्वतः तिथे प्रोड्युसर उभा राहणं खूप कौतुकाची गोष्ट आहे. खरंच तुमचं कौतुक करावं तेवढं खरंच कमी आहे. वी आर सो लकी की आपण सगळे एकत्र आहोत आणि प्रोड्युसर मिळालेलं आहे. आपलं युनिव्हर्स काय आणि आपली मैत्रीची युनिव्हर्स आणि आपल्या हृदयाची युनिव्हर्स काय. येस, थँक्यू देवदत्तजी, थँक्यू सो मच. आणि आता शेवटचं नाव आणि अतिशय महत्वाचं नाव म्हणजे अमोल कागणे. मी यांना देखील मंचावर बोलवते आणि आपण लगेचच फ्रेश लुक, जो आपला फर्स्ट लुक आहे ट्रेलरचा, त्याचं लॉन्च आपण इथे करणार आहोत.